पैठण तालुक्यात सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी पिके अक्षरशः भुईसपाट झाली असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। आपेगाव, कडेठाण, आडूळ, रांजणगाव, बालानगर या भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारांचा मारा झालाय। या नैसर्गिक आपत्तीमुळे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने जपलेली पिके काही मिनिटात उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय। आभाळ फाटलं, काळीज तुटलं अशी भावना आता शेतकरी व्यक्त करतायत। प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत असून तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी देखील जोर धरत आहे। सिद्धार्थ मगर, एमसीएन न्यूज, पाचोड, पैठण, छत्रपती संभाजीनगर। आमच्याकडे रात्री आलेल्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याच्यात कांदा, मोसंबी, फळबाग आणि ज्वारी याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यात मका असू द्या आणि याचं काढणीला आलेल्या पिकाचं तर खूप अतोनात नुकसान झालेलं आहे। कांद्याचं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याच्यात ज्वारी खाली पडून गेलेली आहे। जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आता चारा साठवून ठेवू शकत नाही, कारण की तो पूर्णतः काळा पडणार आहे आणि तो म्हणजे खराब होण्याच्या मोठ्या प्रमाणात मार्गावर आहे। आणि दुसरी गोष्ट, कांदा हा तर आता तो पण साठवून ठेवू शकत नाही, कारण की तो आम्ही आता तो कमी भावात विकायला लागणार आहे, ₹2 किलो। आता सध्याचा बाजारभाव पाहता तर आता तर कांद्याला हे नाही, भाव नाही सध्या, आणि साठवून ठेवा तर ते पुढं सडणार आहे। हे असं आमचं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शासनाकडे आमची एक मागणी की शासनाने तात्काळ पंचनामे करून जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यांनी भरपाई द्यावी, अशी शासनाला आम्ही हात जोडून विनंती करतो। नाव काय तुमचं? माझं नाव भाऊसाहेब मनसरे, रांजणगाव, तालुका पैठण। काल रात्री पाऊस भरपूर झाला आणि त्याच्यामध्ये गारा पडल्या, वारा असल्यामुळं आमच्या मक्काचं मोठं नुकसान झालं आहे। 7 एकर मक्काचा प्लॉट जमीनदोस्त झाला। याच्यामध्ये आता सरकारने भरपाई द्यावी। या नुकसानाच्या आता जनावरांच्या खायच्या कामाचा ना उत्पन्नाचा असा काहीच उपयोग राहिलेला नाही, तरी आता शासनाने याची भरपाई करावी। नाव काय? माझं भाऊसाहेब रंगनाथ सावंत।